वेलकम बॅक टू माय चॅनल मूवी टेल्स. तुम्ही पाहत आहात भीमाशंकर राईडचा दुसरा भाग. पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज जाऊन चेक करा. मुंबई ते भीमाशंकरचा आमचा हा जो प्रवास होता तो त्या भागामध्ये कव्हर केलेला आहे. या भागामध्ये आमची रिटर्न जर्नी कव्हर होणार आहे. आज सकाळीच आम्ही निघालो आणि भीमाशंकरला आलोय आणि इमिजिएटली दर्शनानंतर पुन्हा मुंबईला निघणार आहोत. स्टे ट्यून विथ मी. आणि तुम्हाला जर का माझा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. सी यू देयर. जय भोलेनाथ. बम बम बोले. जिथून जमवता येईल पैसा तिथून जमवला जात आहे इथे. दुसरं म्हणजे त्या ठिकाण तिकडे पुढे पार्किंगसाठी जागा पण नाही आहे, त्यामुळे केऑस होण्याची पण फार शक्यता असू शकते. एकदम आयडियल रोड आहे रायडर्ससाठी हा. मस्त. कसलं सुंदर आकाश दिसतंय. कापूस पिंजून ठेवला ना असं वाटतं अगदी लिटरली. हो 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 हो. 22 तासाच्या लॉंग डे नंतर हे असं काही मी अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. शिट. शेवटचे 5 मिनिटासाठी मला हे असं सफर करावं लागणार आहे. हॅलो. सो आम्ही इथे आता काही तासांसाठी थांबणार आहोत. चला आम्ही मस्त फ्रेश झालो आहोत. इथे राहण्यासाठी एक रूम घेतली आहे. छान फ्रेश होऊन आता आम्ही मंदिरात जातोय महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. ठीक आहे. हॅलो बेबी. हाय. हॅलो. जय भोलेनाथ. बम बम बोले. आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलोय. खूप छान दर्शन झालं. पेड दर्शन होतं पण खूप चांगलं झालंय. चला आता आम्ही निघतो इथून. पुन्हा मोठा प्रवास करायचा आहे. गुड इव्हनिंग. चलो. संध्याकाळचे वाजलेले आहे 4:30 आणि आम्ही आता इथून निघतोय. इथे आमचा काही तासांचा स्टे होता जिथे आम्ही चेंज केलं, फ्रेश झालो आणि मग देवळात गेलो, दर्शन घेतलं आणि मग आता निघतोय मुंबईसाठी. येताना आम्ही आलो होतो माळशेज, जुन्नर असं करत इथे पोचलो होतो. जाताना आम्ही जाणार आहोत पुण्यातून, म्हणजे तळेगाव, लोणावळा, खोपोली करत मुंबई. ओके. सो आमचा ना असा महाराष्ट्रावर असा छान असा हार्ट शेप तयार होणार आहे. तो तुम्हाला बघायला मिळेल इथे. ये था वो बेसिक रूम. Oh, let's go guys. Another 6 hours of ride we have to do. Yoo. हाँ. हमारी बाइक्स यहाँ पे खड़ी है. रुक. हर हर महादेव. जय श्री राम. सी यू. आम्ही निघतो इथून. एक्झॅक्टली 4:45 झालेले आहेत आणि इथून आम्हाला लागणार आहे जवळजवळ 5 तास बाय रोड. ब्रेक घेतली की 6 तास, म्हणजे 11, 11:30, 12 पर्यंत पोचू आपण. चलो लेट्स गो गाईज. सो वेलकम बॅक टू माय चॅनल मूवी टेल्स. जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके गाईज. Okay. See you on the road. हे 3 किलोमीटर अंतर आहे मंदिरापासून. 4 व्हीलर जर का तुम्ही घेऊन येणार असाल तर तुम्हाला हे इथेच ठेवावे लागतात 4 व्हीलर्स आणि मग पुढे ह्यांच्या काही ज्या प्रायव्हेट गाड्या असतात त्यातून घेऊन जातात. सो
बेसिकली जिथून जमवता येईल पैसा तिथून जमवला जात आहे इथे. दुसरं म्हणजे त्या तिकडे पुढे पार्किंगसाठी जागा पण नाही आहे, त्यामुळे केऑस होण्याची पण फार शक्यता असू शकते. त्यामुळे पण हे डिसिजन घेतलं असणार. आम्ही जे दर्शन घेतलं ते दर्शन पण आम्ही VIP दर्शन घेतलं. तर तिकडे तुम्ही जर का सकाळी आलात ना, लाईक 10च्या आधी वगैरे, तर तुम्हाला कमी पैशामध्ये ते VIP दर्शन मिळू शकतं. पण जसं जसं तुम्हाला तुमचं डे वाढत जातो आणि लोकांची गर्दी वाढत जाते, तसं VIPचे चार्जेस वाढत जातात. तर आम्ही पोचलो होतो दुपारी 2:30च्या मनात आणि 3 वाजेपर्यंत मंदिर बंद होणार होतं, कारण की आरती होती दुपारची म्हणून. पण त्याच्यानंतरचे जो चार्जेस होते ते होते 1000 रुपीज पर पर्सन एंटर करायचे. पण हा वर्थ पेईंग दॅट मच, कारण की खूप छान दर्शन झालं. आतपर्यंत गाभारापर्यंत जाता आलं. पिंडीला अगदी डोकं टेकून नमस्कार करता आला. सो त्या हिशोबाने ठीक आहे, म्हणजे इट्स वर्थ. इथपर्यंत आपण आलो आहे एवढी मेहनत करून, तर मग ठीक आहे. बाकी अदरवाईज तुम्ही येणार असाल तर राहण्याच्या ह्याच्यात या, कारण की जर का तुम्ही नॉर्मल बसून नॉर्मल लाईनमध्ये उभं राहून जर का दर्शन घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला 3 ते 4 तास तरी तुम्हाला रांगेत उभं राहावं लागेल. त्या तयारीने या. आता जाताना आम्ही पुणे मार्गे जाणार आहोत. म्हणजे अगदीच पुण्याला सिटीमध्ये घुसायची गरज नाही आहे. इथून तळेगावला एक बायपास जाईल, त्या बायपासने आम्ही तळेगावला पोचू डायरेक्टली. मगाशी आलो आम्ही तेव्हा इथे लाईनीत सगळ्या गाड्या उभ्या होत्या. आम्ही जस्ट निघून आता 15 मिनटं झालेली आहेत आणि आम्ही सकाळी जे 7 वाजता ब्रेकफास्ट केला होता त्यानंतर काही खाल्लं नाही आहे. त्यामुळे आता आम्ही इथे थांबलो आहे रस्त्यात, काहीतरी खाऊ आणि मग पुढे जाऊ. टोटल डिस्टन्स 220 झालेलं आहे. मी आता एक काम करते, ट्रिप A माझी कंटिन्यू असेल आणि ट्रिप Bला मी 0 करते. माझ्या मते आता मी 7 ते 8 किलोमीटर फक्त चालवलं असेल, त्यामुळे तसा अंदाज घेता येईल. बरोबर, ठीक आहे. चलो ब्रेकफास्ट काहीतरी खाऊन घेऊया, स्नॅक्स. चहा पिऊया. मेन म्हणजे चहाची वेळ झालेली आहे. वी आर सो हंग्री. अभी टूट पड़े हम लोग खाने पे, मतलब हम लोग को और कुछ होश नहीं है, बस खाना खा के निकलना है फटाफट. चलो मस्त खाऊन पिऊन आता मी निघतोय. वाजली आहेत 6 आणि आम्हाला 2 इथली मुलं भेटली, 2 रायडर्स भेटले जे पुण्याचे आहेत आणि ते पुण्याला चालले आहेत. सो आम्ही विचार केला की त्यांच्याबरोबर ॲटलिस्ट जेवढं होईल तेवढं त्यांच्याबरोबर जाऊ, म्हणजे काही प्रश्न नाही येणार. सो हिअर वी गो. मस्त रस्ता आहे हा, छोटा वळणांचा घाटातला. आता लवकरच अंधार पण होईल, 6 वाजलेत. मी टोटल हे 400-450 किलोमीटरची ही राईड होणार आहे आमची एका दिवसातली. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि जेवढं वाटलं होतं की मार्च महिना आहे, खूप गरम होईल, तेवढं गरम काही झालं नाही. उलट छानच होतं. म्हणजे सकाळी तर उलट आम्हाला थंडी वाजत होती आणि आता पण वेदर असं छानच आहे. सगळ्यात पुढे जे 2 रायडर्स आहेत ना, ते पुण्याचे आम्हाला रायडर्स आहेत, जे आम्हाला आता सध्या गाईड करतात. गाईड म्हणजे ॲक्च्युली बेसिकली आम्ही जस्ट त्यांना फॉलो करतो आहे, सो दॅट आम्हाला पुन्हा रस्ता शोधत बसण्यात वेळ नको घालवायला, कारण की अंधार पण होत चाललं आहे. आणि हे पूर्ण अभयारण्य आहे, भीमाशंकर अभयारण्य म्हणतात ह्याला. लई भारी मजा येते ह्या रोडवर चालवायला.
एकदम आयडियल रोड आहे रायडर्ससाठी हा. मस्त रोड चांगला आहे, वळणं छान आहेत आणि पावसाळ्यात तर गजब चुम्मेश्वरी रोड असणार हा. पावसाळ्यात ॲक्च्युली भीमाशंकर करायला पाहिजे जस्ट टू एन्जॉय द नेचर. आता सगळं उन्हामुळे सगळं रखरखलंय, पण आय एम शुअर पावसाळ्यात हेच सगळं खूप सुंदर दिसत असं. कसलं जबरदस्त व्हॅली व्ह्यू आहे इथे, पण नाही दिसणार. त्यासाठी थांबावं लागेल आणि आता ते शक्य नाही आहे. रुकना हमने जिंदगी में सीखा ही नहीं है. चलते रहो, आगे बढ़ते रहो. मस्त वाटतं सगळं असे. धरण पण आहे तिथे छान. मस्त गाईज, गुड गोईंग. कॅप्चर केल्याशिवाय राहू शकत नाही गाईज. म्हणजे डोळ्यांना ते इतकं सुंदर दिसतंय. मला नाही माहीत गोप्रो मध्ये कसं दिसत असेल. मी गोप्रो आणखीन वर पण नाही करू शकत आहे, बट कसलं सुंदर आकाश दिसतंय. कापूस पिंजून ठेवला ना असं वाटतं अगदी लिटरली. हो. ब्यूटीफुल. गुप्ता जी के टी स्टॉल पे हम लोग चाय पी रहे हैं. आकाश दाखवते, खूप सुंदर दिसतं. नाईस ना. चहा पिऊन आम्ही निघतोय आता इथून. पूर्ण घाट रस्त्यामध्ये आम्ही फक्त 35 किलोमीटर कव्हर केलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचा 1 तास संपवला आहे. अजूनही तळेगावला पोचायला आम्हाला 2 तास दाखवत आहेत मॅपवर. चल आशी. संध्याकाळची 7:30 वाजलेले आहेत. टोटल डिस्टन्स आम्ही निघाल्यापासून 60-65 किलोमीटर्स कव्हर केलेला आहे. छान रस्ता होता ॲक्च्युली. हा रस्ता खूप छान आहे. म्हणजे मला असं वाटतं की मुंबईवरून माळशेज घाट पकडून येण्यापेक्षा पुण्यावरून, म्हणजे तुम्हाला असं छान रोड हवा असेल तर पुण्यावरून यायला काहीच हरकत नाही आहे. कारण की कल्याण, माळशेज ते सगळं जो रूट होता तो थोडासा खराब होता. पण हा रोड एकदम सुपर्ब निघाला आहे. मस्त मजा आली चालवायला. इवन तो घाटाघाटातला असूनही रोडची क्वालिटी आणि जबरदस्त मजा आली. दिस इज माय ऑक्स लाईट. ये आता सरळ जायचं ना का. गुगल सांग काहीतरी. अच्छा फोन आला, 1 मिनिट. हॅलो गाईज, वाजले आहेत रात्रीचे 8:45 आणि आम्ही आता चाललो आहोत तळेगावच्या दिशेने. तरी अजून 3 तास आहेत घरी पोचायला. म्हणजे 12 वाजतील, 12, 12:30 वगैरे वाजतील पोचेपर्यंत. तळेगाव जसं टच होईल मुंबई पुणा हायवेवर, तिथून मग आम्हाला तो नेहमीचा रस्ता असणार आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. हा जरा नवीन रस्ता आहे. इकडून तिकडून रस्ता काढत आम्ही चाललो आहे. म्हणजे शोधत बेसिकली. स्टे ट्यून गाईज. नक्की तुम्ही घरी पोचल्यावर म्हणजे तुम्ही बघत राहा पुढे काय होत आहे ते. जाऊ नका, बंद करू नका प्लीज. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मोबिटेल्स. ठीक आहे, स्टे ट्यून. श्री समर्थ भेळ प्युअर व्हेज या रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो. इथे जवळजवळ तासभर थांबलो आणि आता आम्ही निघतो इथून. मस्त जम्बो भेल पण खाल्ली छानपैकी, लिंबू पाणी प्यायलो आणि आता निघतोय. वाजलेले आहेत 10:30 जवळजवळ, म्हणजे 6:22
आणि आत्तापर्यंतचे निघून म्हणजे तिथून निघून जवळजवळ 115 किलोमीटर वगैरे झालं किंवा मोर दॅन दॅट, कारण की मी उशिरा चालू केलं होतं. आणि टोटल सकाळपासून आत्तापर्यंत 330 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे आता अजून इथून अंदाजे 100 मोर किलोमीटर्स टू गो. म्हणजे एक 450 किलोमीटरची राईड आमची ही झालेली आहे, होणार आहे. म्हणजे गर्ल्स ऑल सेट, रेडी टू रॉक द रोड? येस. चलो, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. मस्त भेळ खाल्ली, लिंबू पाणी प्यायलोय, निघतोय आता इथून लोणावळा, म्हणजे कामशेत कामशेत वगैरे करून लोणावळा, आणि तिथून पुढे खाली एक्सप्रेस हायवे मधून खोपडला उतरू आणि मग कर्जत नाही म्हणजे चौकच्या इथून पनवेल करत JNPTच्या इथून मुंबई आणि आपलं घर. 3 more hours to go guys. पासून लोणावळापर्यंतचा रोड आहे असा ना, मगापासून मस्त इथे रिफ्लेक्टर लावलेत ना, असं रनवे सारखा इफेक्ट येतोय काहीतरी, मस्त वाटतंय. पण ते मगनलाल चिक्की आली की समजायचं लोणावळा आलो. भरपूर मगनलाल चिक्कीचे दुकानं इथे आहेत. लोणावळासाठी क्रॉस करतोय आम्ही. वाजले आहेत 10:55. छकास मस्त मारला मगाशी आम्ही. रात्रीचा घाट उतरायची मजा काही औरच आहे. तरी आम्ही आता अर्धाच घाट उतरणार आहोत. बाकी मग पुढे एक्सप्रेसवे मधून आतमध्ये जायचा विचार आहे. एक्सप्रेसवे मधून घुसून मग खोपोलीतून बाहेर पडायचा विचार आहे. त्यामुळे आता फक्त हा अर्धाच घाट आम्हाला मिळेल. पण हा टर्न ॲक्च्युली ह्याचा जबरदस्त आहे, स्टीफ आहे एकदम. अकरा वाजलेत. 1 वाजेपर्यंत तर घरी नक्कीच पोचेन, समजा मध्ये कुठे नाही थांबलो तर. आज इतकी कशाला आहे ट्रॅफिक. शेडूंग टोल नाका जस्ट आम्ही क्रॉस केला आणि आता वाजले आहेत 11:48 आणि ऑलमोस्ट 200 किलोमीटर झालेले आहेत. किलोमीटर वाईज ॲक्च्युली खूप कमी झाले आहेत, पण रस्ते छोटे घाटवाले सगळं, त्यामुळे म्हणजे टेरेनच डिफरंट होतं, त्यामुळे जरा वेळ लागला आहे. पण आम्ही कुठेही जास्त वेळ न थांबता आलेलो आहोत. अय्यो, पाणी पिऊया. थँक्यू. 12 AM वाली चाय. मस्त गरम गरम चाय मार के हम लोग अभी निकल रहे हैं. 12:30. माय गॉड, 1 more hour to go. 1:30. चलो लेट्स गो गाइस. लेट्स गो. चलो बाय बाय. किसके लिए वेट कर रही है? हाँ वो आ रही है, मेरे पीछे ही है. नहीं मेरे पीछे ही है. चल सी यू. बाय बाय. बाय आशु. चलो सबको मस्त में बाय बाय बोल के अभी हम घर जा रहे हैं. ऑसम ट्रिप झालेली आहे, मजा आली. आमच्या चौघांची पण वाईब एकदम मस्त मॅच होत होती. स्पीड म्हणा किंवा रायडिंग स्टाईल, कुठेही कोणाला काही कोणामुळे असं त्रास नाही झाला. इट वॉज ऑसम.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोहोचले. आता पुढच्या 10 मिनिटात घरी. गाईस, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि जर का आवडत असेल तर लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करू शकता माझ्या चॅनलला. ठीक आहे, चलो स्टे ट्यून. लव यू ऑल. घरी भेटूया. तर 22 तासाच्या लॉंग डे नंतर हे असं काही मी अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. शिट, शेवटचे 5 मिनिटासाठी मला हे असं सफर करावं लागणार आहे. माय गॉड. नो 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 प्लीज. बापरे, हे का 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 पण वाय, बट वाय. असं काहीतरी डायव्हर्ट केलंय इथे. ओके, चला माझं घर आलं. आता ह्या LBS रोडवर आणखीन काही ट्रॅफिक नको रे देवा प्लीज. ओके, जायचं. हे मला अजिबात नाही आवडत. अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडत. कसं काढायचं ना मग गाडी आपण. एक तर मुंबई रात्रीची झोपत नाही. ठीक आहे, म्हणजे लोकांना तसं पण बाहेर असतात. मुंबईत रात्रभर लोक फिरत असतात आणि मग अशी ही कामं काढून डायव्हर्जन केलं ना की किती वैताग येतो. आणि त्यात एवढ्या मोठ्या लांब दिवसानंतर तर मग अजूनच वैताग. सिक्युरिटी काकांना मला ॲक्च्युली शिव्या घालत असतील की बया सकाळी सकाळी जाते, रात्री उशिरा येते. ओके, सो जस्ट टू अपडेट यू ऑल, 1:30 झालेली आहेत आणि टोटल डिस्टन्स कवर केलेला आहे 446 किलोमीटर. ओके, आणि ही माझी जागा. चलो, नाईस. इट वॉज अ व्हेरी 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 गुड राईड. मजा आली. दोन रस्ते, वेगवेगळे रस्ते एक्सप्लोअर केले आहेत आज आम्ही. आणि फुल स्ट्रेसफुल डे होता, पण मजा आली. चलो, सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.